दत्तवाड येथे मधमाशांच्या चाव्याने 9 जण जखमी, यामध्ये दोघे गंभीर। दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या गाव पाणीपुरवठा पाण्याच्या टाकीवरील मधमाशांच्या चाव्याने 9 जण जखमी झालेत। यामध्ये लखन अजित कांबळे वय वर्ष 24, प्रभू शिरकावे वय वर्ष 29, सौ सुमन भाटले वय वर्ष 55, सौ सुमन गुरव वय वर्ष 64। याचबरोबर दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे अधिपरिचारिका गीता नागुलपल्ली वय वर्ष 56, सौ फरनाज सणदी वय वर्ष 43, सौ शुभांगी उरुणकर वय वर्ष 40, सौ वैशाली उरुणकर वय वर्ष 40, सौ आयशा नदाफ वय वर्ष 40 या तिघी आशा स्वयंसेविका असून यापैकी 7 जणांनी दत्तवाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत। या दोघांना रुग्णांना सांगली सिव्हिल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर स्नेहल वटकर यांनी सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर वटकर, ग्रामीण रुग्णालय दत्तवाड वैद्यकीय अधीक्षका। आज 19 तारखेला आपल्या ग्रामीण रुग्णालय पर्यायी जागेत चालू असलेल्या ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे अचानकपणे मधमाशांचे पोळे उठल्यामुळे मधमाशांचा बऱ्याच रुग्णांना चावा झालेला आहे। आज या ठिकाणी बुधवार आठवडी बाजार असल्याकारणामुळे माझ्याकडे भरपूर प्रमाणात ओपीडीची संख्या होती। शिवाय बुधवारी आपल्याकडे आठवड्याचे लसीकरण असल्यामुळे लहान मुले लहान लाभार्थी देखील होते आणि यातच या मधमाशांचा हल्ला चालू झाल्यामुळे 2 रुग्ण अत्यवस्थेत गेले। त्या रुग्णांना दोन्ही रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार देऊन त्यांना स्थिर करून पुढे सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे। शिवाय माझ्या कर्मचाऱ्यांच्या पैकी 2 माझ्या परिचारिका तसेच माझ्या 3 आशा स्वयंसेविका यांना देखील या मधमाशांचा चावा झालेला आहे व त्या देखील आता सध्या त्यांनाही प्राथमिक उपचार देऊन त्यांना स्टेबल केलेलं आहे। आणि या दरम्यान झालेल्या सर्व लसीकरणाचे जे बालके होते ते बालके सुखरूप घरी पोहोचलेले आहेत। त्यात एकही बालकाला मधमाशांचा काही चावा होऊ दिलेला नाही। शिवाय आज बुधवारचा शिवाय आज बुधवारी माझ्याकडे वयाचे दाखले देण्याचा देखील दिवस असतो, तर त्या दरम्यान आमच्याकडे जे होते ते 4 वयोवृद्ध नागरिक त्यांना सुद्धा सुरक्षितपणे घरी पाठवलेलं आहे। सदर घडलेल्या घटनास्थळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आदिनाथ हेमगिरे यांनी तात्काळ भेट देऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली। सध्या दत्तवाड ग्रामीण रुग्णालय नूतन इमारतीसाठी 16 कोटी निधी मंजूर झाला असून यासाठी 50 बेडची भक्कम इमारतीचं काम जोरात चालू झालं असून यासाठी रुग्णालयाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये रुग्णांची सेवा चालू असून या इथे फारच अडचणीमध्ये डॉक्टर्स, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना सेवा देण्याचं कार्य सातत्याने करत असून येथील परिसरात धुराळा, सभोवताली कचरा आणि डासांचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांवर येथील सर्व कर्मचारी वर्ग यावर मात करून रुग्णांना एक चांगली सेवा देत आहेत। पण येथील रुग्णालयाच्या परिसराचं काय, असा प्रश्न देखील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना पडला आहे। यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करून रुग्णांच्या सेवेची संधी द्यावी, असं सांगण्यात आलं आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।